सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. ओळखला का मित्रांनो? मी तुमचा चाचा नेहरू बोलतोय. तुम्ही मला पुस्तकातून, मासिकातून, टीव्हीतून आणि अनेक माध्यमातून पाहिलंच असेल, म्हणून तुम्ही मला ओळखलं याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका वाटत नाही. मला तुम्ही मुले आणि बागेतील फुले हे खूप आवडायचे. मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो. प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपले धर्म हे वेगवेगळे असले तरीही आपण सर्व एक आहोत. आपल्या भारतामध्ये जे बंधन आहेत ते आपण तोडून टाकले पाहिजेत, कारण हेच बंधन असतात जे आपल्याला विकास करू देत नाहीत आणि आपल्यामध्ये दुफळी हे निर्माण करत असतात. दुसरे आपल्याविषयी काय विचार करतात याकडे लक्ष देणे गरजेचे नाही, तर आपण मुळात कसे आहोत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अंदाजे हे नेहमी अंदाजेच असतात. ते आपल्या आवडीनिवडीनुसार बदलू शकत नाहीत. श्रीमंतांच्या शक्तीला जर नियंत्रित केलं नाही तर ते श्रीमंतांना अधिक श्रीमंत, मात्र गरिबांना अधिक गरीब हे बनवत असते. येणारा काळ हा त्या व्यक्तींचा असेल ज्या व्यक्तींनी विज्ञानांना स्वीकारलं आणि विज्ञान युगाचा येणारा काळ असेल. चमचमत्या इमारती, पुस्तके, बाजार हे सभ्यतेची निशाणी तर आहेतच, परंतु त्याहूनही चांगली जी एकच निशाणी आहे तो म्हणजे तो व्यक्ती जो स्वतःच्या स्वार्थासाठी विचार न करता आपल्या या सर्वांविषयीची धडपड असते त्या व्यक्तीमध्ये. तोच व्यक्ती माझ्या या नजरेमधून सर्वोच्च ठरत असतो. ज्यावेळी कर्तृत्व आणि शक्ती आणि स्वातंत्र्य हे एकत्र येत असतात त्यावेळी कर्तव्य हे त्यामध्ये येतच असतं. धन्यवाद.